मग आता दवाखान्यामध्ये आपण पाहतो, दवाखान्यामध्ये अनेक पेशंट जातात. कशाकरता जातात तर? दुःख निवृत्ती, दुःख घालवण्यासाठी जातात. आजार घालवण्यासाठी जातात. 10,000-5,000 लाखो रुपये त्या दवाखान्यात ओतून तिथं महिना 8-15 दिवस तिथं घालवतात. कशाकरता घालवतात? तर कशाकरता? दुःख घालवण्याकरता तिथं दवाखान्यामध्ये जातात. विनाकारण कोणी कुठं जात नाही. एस टी स्टँडवर जातात. कशाकरता? तर प्रवास करायचा असतो त्यांना. ह्या गावावरून त्या गावावर जायचं असतं. वकिलाकडे जातात लोक. कशाकरता जात असतात? तर कुठंतरी ते कायद्याच्या कचाट्यात संकटात सापडलेले असतात आणि म्हणून ते वकिलाकडे जात असतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आता अनेक ठिकाणं आहेत. ते सांगितलं, दवाखाने आहेत, एस टी स्टँड आहे, वकिलाची ऑफिसं आहेत, असंख्य माणसं जातात. परंतु आपण जेव्हा देवाच्या संतांच्या दरबारामध्ये जातो, नाही का, हे शेवटचं दुखणं असतं माणसाचं. याच्या इतकं महाभयंकर दुःख कोणतंही नाही, नाही का. आणि कुठं माणसाने आपण कुठं नाही गेलो तरी चालेल, परंतु संतांच्या दरबारात आपण जायलाच पाहिजे. कारण ह्या जगातल्या सगळ्या दुःखांचा नाश ह्या, आणि म्हणून साधी दुःख नाहीत या जगामध्ये. आपण जर पाहिलं तर फक्त दुःखाचा शोध जर घेतला तर त्या दुःख ऐकूनच माणूस काय होतो? होरपळून निघतो, भाजून निघतो. जगाची दुःख ऐकूनच माणूस भाजून निघतो, होरपळून निघतो. ती दुःख त्याला सहन होत नाही. आणि प्रत्यक्ष भोगाला जर आली तर माणूस किती हाय हाय करतो, टकरा घेतो, रात्रंदिवस तो रडतो, दुःख घालवण्याचा प्रयत्न करतो, दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, थोडं का होईना पण ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण ते सुख त्याला जगामध्ये कुठेही मिळत नाही. हाच गुंत आपल्याला सोडवायचा आहे. महाभयंकर कोट्यावधी वर्षाच्या दुःखातून जगाचा भ्रम. जगाला असं वाटतं का आम्ही सुखी आहोत, आम्ही मजेत आहोत, आम्हाला गाडी आहे, बंगला आहे, घरदार आहे, पैसा अडकाई संपत्ती आहे, आमचं कुटुंब फार भारी आहे, जबरदस्त आहे, आम्हाला कशाची गरज नाही. हा भ्रम आहे त्यांचा, हा भ्रम आहे. म्हणून तर जेव्हा आपण पाहता माणसानं ह्या जगामध्ये काय करावं तर फक्त दुःखाचा शोध घ्यावा. कोण किती किती दुःख ह्या जगामध्ये आहेत, किती दुःख आहेत, ती दुःख कोण बघतो, नाही का. असंख्य प्रकारची ह्या दुःखातून राजा दुःखिया, प्रजा दुःखिया, सुखिया भयानक. ह्या जगात सुखी कोणीही नाही, नाही का. आणि जन्माला येतोच तो दुःख भोगण्यासाठी. उभं आयुष्य जगतो तो दुःख भोगता भोगता, आणि शेवटी तो आयुष्य संपवतो तेही दुःख भोगता भोगता. म्हणजे येतानाही दुःख, जगतानाही दुःख, आणि गेल्यावरही दुःख, आणि त्याच्यानंतर त्या दुःखाला तर मापच नाही. महाभयंकर दुःख. उलट त्या दुःख ऐकूनच माणूस काय झालं, पण माणूस फार कोडगा आहे बरं का, भयंकर कोडगा. एवढ्या आपट्या खातो, एवढं दुःख भोगतो, एवढ्या टकरा घेतो, एवढ्या ठोकरा खातो, परंतु त्याची बुद्धी काही ठिकाणावर येत नाही, नाही का. ह्या दुःखातून तो सुटण्याचा बाहेर प्रयत्न करतो, परंतु त्याचा मूर्खपणा आड येतो. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी कोणता योग्य उपाय करायला पाहिजे ते त्याला कळत नाही. तो दुःख बाजूला सारायला जातो, दुःख बाजूला सारायला जातो, परंतु आणखी महाभयंकर दुःखात अडकून पडतो. ही या जगाची शोकांतिका आहे. आणि म्हणूनच हक्काचं ठिकाण, निश्चित ठिकाण, दुःखातून बाहेर पडण्याचं ठिकाण जर जगामध्ये एकच ठिकाण आहे, नाही का, दुःखातून बाहेर पडण्याचं आणि विलक्षण अफाट सुख, आयुष्यभर जरी ते सुख असं असतं, जगातलं दुःख बहुदुःख, नाही का. तो क्षणाक्षणाला बुडत असतो, क्षणाक्षणाला तो जळत असतो आणि दुःख भोगत असतो. ज्याला शहाण्या माणसाला कळतं की आपण दुःख भोगत आहोत, मूर्खाला असं वाटतं का आम्ही खूप मजेत आहोत, नाही का. आणि म्हणूनच हा संतांचा दरबार असा असतो की हा दीपस्तंभ आहे.
सूर्य जसा सगळ्या जगाला प्रकाश देतो आणि मग भाऊने सांगितले की सगळे रस्ते दाखवतो, तशा प्रकारचे संत काय करतात, आपल्याला जगाचं खरं स्वरूप काय आहे, ह्या जगामध्ये काय आहे, दुःख किती भरलेलं आहे आणि ह्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग संत आपल्याला दाखवत असतात. ते नुसतं दाखवत नाही, तो साक्षात दुःखातून बाहेर काढतात. दुःखातून बाहेर काढतात एवढंच नव्हे तर त्या सुखाचा परमोच्च अति जबरदस्त आश्चर्यकारक सुखाचा प्रचंड जो ठेवा आहे त्यावर आपल्याला आरूढ करतात संत महात्मे. आणि म्हणून कसं आहे तर आणि एवढंच नव्हे तर जगातलं सर्वोच्च पद जे आहे ब्रह्मपद, आमदार, खासदार, मंत्री, सरपंच, नगरसेवक, राष्ट्रपती ही पदं खूप अलीकडची आहेत. त्यानंतर आमच्या कंपनी आहेत, आमची दुकानं आहेत, आमचे बंगले आहेत, आमच्या गाड्या आहेत. हे तर काय आहे, हे तर दुःखाची काय हे दुःखाची कोठारं आहेत. हे जगाला कळत नाही. हे साधू संतांना कळलं, हे संतांना कळलं आणि म्हणूनच त्यांनी काय केलं तर या सगळ्याचा त्याग करून काय झालं तर भगवंताच्या प्राप्तीचा रस्ता त्यांनी धरला. आयुष्य तेवढ्याकरता त्यांनी वाहून घेतलं. आणि मग भाऊंनी सुंदर विषय सांगितलं, खूप सुंदर चिंता सांगितलं. हे आत्मज्ञानच माणसाला काय करतं, भ्रांतीतून बाहेर काढतं, सत्याचा रस्ता दाखवतं आणि त्या ठिकाणी नेऊन पोचतं. म्हणून साधू संत माईबाप, साधू संतांना मायबाप म्हटलेलं आहे. जगामध्ये आपले कोणतेची माझे हित करीती सकळ, नाही का, आपल्याला अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही का, अशा प्रकारचं सांगितलं. आणि म्हणून तर आपण दुःख का भोगतो, मग भाऊनी सुंदर उत्तर सांगितलं. काय तर आपण जीव का झालो त्याचं उत्तर. दुःख का भोगतो तर आपण जीव झालो. जीव झालो की भयंकर दुःख भोगावं लागतं, नाही का. गुन्हेगार झाला की त्यानं फटके आणि मार खावे लागतात. आणि इन्स्पेक्टर काय करतो, मार देणारा होतो, तर गुन्हेगार मार खाणारा होतो. जीव हा मार खाणारा आहे, जीव हा दुःख भोगणारा आहे. आणि शिव कसा आहे तर त्याला दुःख देणारा म्हणा किंवा सुख देणारा म्हणा, तर तो शिव स्वतंत्र आहे. या विश्वाचा तो स्वामी आहे, विश्वाचा राजा आहे, तो सर्व शक्तिमान सर्वज्ञ अशा प्रकारचा शिव म्हणजे तो परमात्मा आहे. आणि सगळं जग त्या परमेश्वराच्या सत्तेवर ताब्यामध्ये आहे. आणि जीव कसा आहे तर भयंकर दुःख भोगतो. आता तो जीव दुःख का भोगतो, आत्ता सांगितलं. मार का खातो, गुन्हा केला, तुरुंगात गेला म्हणून मार खातो, गुन्हा केला म्हणून मार खातो. गुन्ह्याशिवाय त्याच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. आपण दुःख का भोगतो, आपण सुद्धा गुन्हे केलेले आहेत, महाभयंकर गुन्हे केलेले आहेत. आणि या गुन्ह्यांना शिक्षा म्हणजे कशी आहे, जन्मठेप नव्हे जन्मठेपा. या गुन्ह्याला शिक्षा कोणती तर हजारो वर्षांच्या जन्मठेपा या गुन्ह्याला शिक्षा आहे. तरी आपण कोणते गुन्हे केले आहेत, आपण स्वरूपाला विसरलो, आपण देवाला विसरलो, ज्ञानाचा रस्ता सोडला, साधू संतांचा दरबाराला आपण सोडून दिलं, ईश्वर भक्तीला आपण विन्मुख झालो, ह्या जगामध्ये या मायेमध्ये अडकून पडलो, अहंकार सत्ता पैसा याच्यात अडकून पडलो, मी माझं म्हणू लागलो. सगळ्यात मोठं म्हणजे देवाला विसरलो, स्वरूपाला विसरलो. हे मोठे म्हणून जीव झालो, देहात अडकलो म्हणून आपण जीव झालो. जो देहात अडकला तो जीव झाला आणि देहातून सुटला तो शिव होतो. म्हणजे साक्षात हे आश्चर्य ह्या जीवाला परमात्मा स्वरूप म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजच नाही सगळ्या जगाला. साधू संतांनी सरपंच सगळ्यांना होता येत नाही, आमदार सगळ्यांना होता येत नाही, खासदार सगळ्यांना होता येत नाही, मंत्री सगळ्यांना होता येत नाही, राष्ट्रपती सगळ्यांना होता येत नाही, परंतु इथं
परमोच्च स्थान या विश्वातलं म्हणजे कोणतं? सगळ्यांना देव होता येतं. हे आश्चर्य आहे. संतांचा मार्ग हा कच्चा मार्ग नाही, हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. याच्या इतका उच्च, याच्या इतका श्रेष्ठ, याच्या इतका चांगला, याच्या इतका उत्तम, इतका आनंददायक, इतका सुखरूप, इतका विश्वसनीय, इतका निर्घातक अशा प्रकारचा मार्ग जगात दुसरा कोणता नाही. आणि म्हणून काय करावं माणसाने? तर ह्या देहात अडकून पडू नये. ज्ञानाचा रस्ता धरावा, साधू संतांच्या मार्गानं जावं, उच्च पद प्राप्त करून घ्यावं माणसानं. एवढ्याकरता काय आहे? तर आपण पिंजऱ्यात अडकून पडलो. वाघ पिंजऱ्यामध्ये अडकला, उंदीर पिंजऱ्यामध्ये अडकले, त्यांना कोणी अडकवलं? वाघ पिंजऱ्यामध्ये अडकला, त्याला कोणी अडकवलं? कोणी नाही, तोच अडकला. उंदीर पिंजऱ्यामध्ये अडकले, त्यांना कोणी अडकवलं? कोणीच अडकवलं नाही, तेच अडकले, नाही का? तशा प्रकारे काय झालेलं आहे? तो गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडला, तुरुंगात पडला. तुरुंगात त्याला कोणी टाकलं? त्यांनी स्वतःच कर्म केलं आणि म्हणून त्याला तुरुंगात जावं लागलं. आणि म्हणून आपण काय करायचं आहे? देह हा पिंजरा आहे, नाही का? या देहाच्या पिंजऱ्यातून आपल्याला सुटायचं आहे. या जगाचा सुद्धा पिंजरा हा देहाचा छोटा पिंजरा आहे आणि जगाचा मोठा पिंजरा आहे. देहाच्या पिंजऱ्यातून सुटलो तरी तो जगाच्या पिंजऱ्यामध्ये अडकतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? आकाशी तू झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी तू झेप घे रे पाखरा आणि सोडी सोन्याचा पिंजरा, नाही का? आणि म्हणूनच काय करायचं आहे? यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. करणी करे फिरको. आपण का अडकलो याच्यामध्ये? करणी करे फिरको डरे, करणी करके पछतावे. बीज लगावे बबुलके, तो आम कहासे लावे. बाभळीचं बी लावलं तर आंबे कसे खायला मिळतील? चोरी जर केली तर त्याला राजपद कसं प्राप्त होईल? दारू पिऊन आयुष्य घातलं तर त्याला आपला संसाराचं, संपत्तीचं आणि प्रतिष्ठा त्याला कशी जगामध्ये मिळवता येईल? आणि म्हणून काय म्हटलेलं आहे? तर आपल्याला साधू संतांच्या आपल्याला मार्गाने जायचं आहे. सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. काय म्हटलेलं आहे? सुख जर पाहिजे असेल, आणि व्यावहारिक सुख, जगातलं सुख वेगळं आहे. इथं हे सुख, जगातलं सुख कसं आहे? इथं फक्त तुम्हाला सांगतो, ह्या जगातलं सुख कसं आहे? एका 5 लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकलं, नाही का? 5 लिटर पाणी आहे, अर्धा लिटर दूध, नुसतं पांढरा कलर आलाय, दिसतंय दूध, पण सगळं पाणी, नाही का? तसं जगामध्ये दिसतंय सुख, पण सगळं दुःख आहे. आणि त्यालाच लोक सुख समजून राहिले. परंतु विषच काय आहे? अमृतासारखं वाढतंय. आणि म्हणून तो काय करतो? तर त्यामध्ये आणखी तो काय करतो? अडकून पडतो. आणि म्हणून करणी करे फिरकी डरे, करणी करके पछतावे. बीज लगावे बबूल के, तो आम कहासे लावे. मग पहा, आता तुम्हाला सांगतो की आंबा आहे, आंब्याचं झाड आहे, आणि ते आंब्याचं झाड आंबट आंबे त्याला येतात. आंबे कसे येतात त्याला? अतिशय आंबट आंबे. तो आंबा कोणी तोंडसुद्धा धरत नाही. आंबा समोर आला तरी तोंड वाकडं तिकडं होतं, इतका तो आंबट आहे, नाही का? इतका तो आंबट आंबा. आणि म्हणून काय झालं त्या गावामध्ये योगायोगानं काय झालं? असे 50-50 आंबे होते, पण सगळे त्याच आंब्याचा विस्तार, सगळे आंबे आंबटच. 50-50 झाडं, आंब्याची झाडं त्या गावामध्ये, पण सगळी त्यांना आंबे खायचं म्हटलं तर बाहेरच्या गावानं आंबे आणावं लागायचे, आणि तिथं पिकणारे आंबे फेकून द्यावं लागायचे, कारण एकही आंबा खाण्याच्या लायकीचा नव्हता, नाही का? म्हणून ते आंबे भरपूर पिकत होते, पण काही कामाचे नव्हते. मग एकानं काय केलं? त्या आंब्याला हापूस आंब्याचं, गोड आंब्याचं कलम केलं. काय केलं? त्या आंब्याला एका शेतकऱ्यानं काय केलं? आपल्या आंब्याला कलम केलं, हापूस आंब्याचं, गोड आंब्याचं कलम केलं. आणि मग पण त्याला कोणालाच माहीत नव्हतं. आणि मग काय झालं? तर त्याचा आंबा, तर तो सीजन आला,
आणि ते आंबे तयार झाले आणि ते आंबे इतके गोड अख्ख्या गावामध्ये तो आंबा अतिशय गोड होता. आणि सगळ्या गावामध्ये चर्चा झाली, सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि सगळेजण त्या आंब्याकडे तुटून पडले, नाही का. मग सगळ्या गावाला त्या आंब्याचं कुतूहल वाटायचं, आश्चर्य वाटायचं आणि त्या काय करायचे, त्या आंब्यासाठी सगळे धाव घ्यायचे, लाचार व्हायचे आणि तिथं जायचे आणि बाकी आंब्याकडे कोणी जात नव्हतं. मग तो एक आंबा गोड होता. मग तो गोड का झाला? तसं माणूस कितीही वाईट असला, किती दुष्ट असला, पाहता वाऱ्याकुळी काय सज्जन होता का? नाही का. वाऱ्याकुळी काय पवित्र होता का? तो दुष्ट होता. त्याच्यासारखा दुष्ट या जगामध्ये कोणी नव्हता. परंतु कुळियाची कीर्ती वाढली गहन. तो नारदांची गाठ पडली. म्हणूनच पहा, तर देवाची जर गाठ पडली दुष्टाला, नाही का, कंसाची आणि कृष्णाची गाठ पडली, तर त्या भगवान श्रीकृष्णाने त्या कंसाला काय करून टाकलं? ठार करून टाकलं, हत्या करून टाकली, त्याला सांगतो. प्रभू रामचंद्रांची रामाची गाठ पडली, प्रभूंची रावणाची आणि प्रभूंची गाठ पडली, तर प्रभूंनी सुद्धा त्या रावणाला उडवलं, नाही का. परंतु नारदाची आणि वाढ्याकुळ्याची गाठ पडली, तर देव काय करतो? देवाची दुष्टाची गाठ पडली तर देव त्या दुष्टाची लगेच हत्या करतो त्याच क्षणामध्ये. परंतु संत काय करतात? तर त्या दुष्टाला तर आपल्यापदी बैसविले, आपल्यासारखं श्रेष्ठ करतात, आपल्यासारखी त्याला किंमत, प्रतिष्ठा, मोठेपण, ऐश्वर्य, सत्ता त्याला प्राप्त करून देतात. मग आता वाऱ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्या कुळियाची अजूनही त्या प्रभूंचं चरित्र त्याने निर्माण केलं. आता तो वाल्या राहिला नव्हता, आता तो दरोडेखोर नव्हता, तर तो आता साक्षात देवांना वंद्य असणारा, जगाला वंद्य असणारा, जगाचा खूप मोठा असा दीपस्तंभ, असा तेजस्वी सूर्य, अशी ज्यांची कीर्ती झाली, तर का? केवळ नारदांची गाठ पडली. आणि म्हणून आपण कसं, तर संतांची गाठ जर पडली, नाही का, आणि म्हणून कसं व्हावं, तर तुझे द्वारीचा कुत्रा संतांच्या जवळ जर गेलं, तुम्हाला सांगतो, तर उंदीर असला, संत काय करतात आपल्याला माहीत आहे. उंदीर असला, उंदराचं मांजर करतात, मांजराचा कुत्रा करतात, कुत्र्याचा वाघ करतात. इतकं माणसाला इतकं ते संत मोठे करतात, नाही का, मोठे करतात आपल्याला. आणि माणूस मात्र काय करतो? वाघाला जर मारायचं असेल, तुम्हाला सांगतो, वाघाला मारायचं असेल तर त्याला कोणताही प्राणी वाघाला मारू शकत नाही. वाघाला कोणी मारू शकतो का? हरिण मारू शकत नाही, गाय मारू शकत नाही, कुत्रा मारू शकत नाही. वाघाला मारायचं असेल तर वाघच मारू शकतो, नाही का. ते वाघ जेव्हा एकमेकाचे शत्रू होऊन एकमेकाशी लढतात, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. पहा, आपला नाश कोण करतं? आपला घात कोण करतं? आपल्यातच आपला शत्रू कोण आहे? आपण. आणि युद्ध जे होतात, भांडणं जे होतात, मारामारी जे होतात, कचेऱ्या, एक शत्रू दुसऱ्या शत्रूशी उभा असतो, नाही का. एक शत्रू कोणी कोणाची हत्या केलेली असते, असे अनेक कारण असतात. परंतु इथं जे युद्ध जे होतं, नाही का, आणि म्हणून कसं आहे, तर फार ऐश्वर्य आहे. पहा, संतांचं परमार्थाचं ऐश्वर्य कसं आगाध आहे. संतांचा दरबार असा असतो, इतका त्रिभुवनात संतांच्या दरबारासारखं, सत्संगासारखं उत्तम स्थान त्रिभुवनात कोणतं नाही. जिथं कोण येतं, जिथं रंजले जे का, रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. देव आपलं दुःख घालवत नाही, संत आपलं दुःख घालवतात आणि संत आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतात. म्हणून ते कसे असतात? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. नुसतं आपुले म्हणत नाहीत, तर ते काय करतात? त्यांचं प्रत्यक्ष